मुंबईमध्ये पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता, तसंच ठाणे पालघर या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज। पुण्यामधल्या अनेक भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार। ससून रुग्णालय परिसरामधली जलवाहिनी फुटल्यामुळे सोमवार पेठ, मंगळवार पेठ, स्वारगेट या परिसरामधला पाणी पुरवठा बंद। पुरंदर बारामती तालुक्यातील 72 वाडी, वस्ती आणि गावांना पाणीपुरवठा करणारं नाझरे धरण 100% भरलं। धरणाच्या सांडव्यामधून पाणी करहा नदीच्या पात्रामध्ये येण्यासाठी सुरुवात। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर हिंगोलीमध्ये रिमझिम पाऊस। जिल्ह्यामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। सलगच्या सुट्ट्यांमुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून 14 विशेष ट्रेन। मुंबई, नागपूर, कोल्हापूरच्या मार्गावरच्या प्रवाशांना मोठा दिलासा। आर्थिक व्यवस्थापनासाठी MMRDA आता सल्लागार नेमणार। त्यामुळे सल्लागार निधी उभारण्यापासून ते प्रकल्पाचा खर्च मर्यादित ठेवण्यापर्यंत मदत मिळणार। राज्यातील खासगी शाळांमधील RT प्रवेशासाठी राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण। उर्वरित 46,158 रिक्त जागांवरती आजपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामधून अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर। 1,26,000 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशाची संधी। इस्रोचं बेबी रॉकेट आज अवकाशामध्ये झेपावणार। अर्थ इमेजिंग सॅटेलाइट सोबत बेबी रॉकेट लॉन्च केलं जाणार। यामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानांचा वापरही करण्यात आलाय। उद्या शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये पवार सहभागी होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा राहणार उपस्थित। आज महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित। सकाळी 10:30 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीमधले इतर नेते राहणार उपस्थित। अजितदादांच्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक। बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरे आणि नवाब मलिकही उपस्थित राहणार। बैठकीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरती चर्चा। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माझ्या आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये भांडण झालेलं नाही। पुण्यामधल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण। कुटुंबाच्या दृष्टीनं सुनेत्रांना बारामतीमधून उभं करणं योग्य नव्हतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली। लोकसभेच्या निकालामुळे धक्का बसला, यामध्ये चूक माझीच। लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या सोबत पुन्हा एकदा जाणार का, यावरती अजित पवारांचं नो कमेंट अशी प्रतिक्रिया। तर परदेशी मुळाच्या मुद्द्यावरून पवारांनी काँग्रेस सोडली, पण 4च महिन्यांमध्ये काँग्रेस सोबत गेले। अजित पवारांचा शरद पवारांवरती निशाणा। विधानसभा लढण्याच्या संदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत जामखेडमध्ये सर्वे। रोहित पवारांची ABP माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। जय पवारांना उमेदवारी देणं हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत निर्णय। दादा तुम्ही थांबा आणि जय पवारांना संधी द्या, असं कार्यकर्ते म्हणतात। रोहित पवारांचा अजितदादांना टोला। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। उलट ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या जरांगेंच्या किंवा हाकेंच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही। आरक्षण आर्थिक निकषांवरती मिळावं, प्रकाश महाजन यांची मागणी। 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण। जामिनावरती 23 ऑगस्टला निकाल होणार जाहीर।
आजपासून निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार। आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार। या संदर्भात आज आयएमएची सर्वच राज्यामधल्या प्रमुख सदस्यांसोबत बैठक। मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक। सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात ऑडिट केलं जाणार असल्याची ही माहिती। कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज बंगालपासून दिल्लीपर्यंत निदर्शनं सुरू राहणार। देशभरामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप ममता सरकारवरती हल्लाबोल करणार। कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणी सीबीआयनं सुरू केली चौकशी। सीबीआयच्या विशेष टीमनं 4 डॉक्टरांची केली चौकशी। राजरत्न आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आम्ही महाराष्ट्रामध्ये समीकरण घडवून आणत आहोत। आमच्या अजून बऱ्याच चर्चा व्हायच्या आहेत। जरांगेंच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मला हलक्यात घेऊ नका। मी एकदा राजकारणामध्ये घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही। मी गरीब शेतकरी मराठा ओबीसींचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। तर ही भेट राजकीय नसून केवळ सांत्वनपर भेट। छोट्या पक्षांची मोठ बांधण्याचा आमचा प्रयत्न। राजू शेट्टी यांची तानाजी सावंतांच्या भेटीवर प्रतिक्रिया। काँग्रेसनं 288 मतदारसंघांमधून मागवलेल्या अर्जांना मोठा प्रतिसाद। एका अर्जासाठी आकारली 20,000 रुपयांची रक्कम। 2,500 अर्जांमधून 4 कोटींचा पक्ष निधी जमा। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आमची 15 जागांची मागणी। कोल्हापूरच्या 4 जागांसोबत सांगली, सोलापूर सहित अन्य जिल्ह्यातील जागा लढवण्याची तयारी। विजय कोरेंची माहिती। बीड विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर यांना अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर। लोकसभा निवडणुकीमध्ये जी कामगिरी केली तसंच विधानसभेसाठी सुद्धा करा, अमोल कोल्हेंचं आवाहन। सावंतवाडी रोड टर्मिनसवरती रेल्वे गाड्यांना थांबा द्या आणि टर्मिनसला प्राध्यापक मधु दंडवते यांचं नाव द्या या मागण्यांसाठी प्रवासी संघटनेचं आंदोलन। दीपक केसरकरांचा आंदोलनाला प्रतिसाद। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरावरती मोर्चा। शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये होणार प्रवेश। 2004 मध्ये शिशुपाल पटले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा केला होता पराभव। नक्षलवादाला धक्का देताना गेल्या 4 वर्षांमध्ये गडचिरोलीतील एकही जवान शहीद झालेला नाही। 4 वर्षात गडचिरोली पोलिसांनी राबवली 30,000 ऑपरेशन्स। यामध्ये 83 नक्षल्यांना कंठस्नान। आजपासून राज्यभरामधल्या ग्रामपंचायतींना कुलूपबंद आंदोलन। ग्रामपंचायतीच्या 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवरती उच्च न्यायालयानं लावली कात्री। हायकोर्टाच्या या निर्णयावरती सरकारने स्टे आणून दिलासा द्यावा, सरपंच संघटनेची मागणी। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील हळवल फाटा इथे सिमेंट वाहतूक करणारा टँकर उलटला। सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही। चार राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे विचारमंथन। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, सरचिटणीस आणि महामंत्र्यांची बैठक घेणार। पंतप्रधान मोदीही उपस्थित राहू शकणार। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची आज दुपारी घोषणा होणार। केंद्रीय निवडणूक आयोग आज तारखा जाहीर करणार। हरियाणा विधानसभेच्या तारखा सुद्धा जाहीर होण्याची शक्यता। तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस। सिकंदराबादच्या काही भागामध्ये मुसळधार पावसामुळे साचलं पाणी। चेन्नई विमानतळावर 50 लाख रुपयांचं सोनं जप्त। सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी केली अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।